इस दिल को तेरी आस है, तू ही तो मेरी प्यास है, जीवन का जल है तू ही है खुदा। बिन तेरे मेरा वजूद क्या है, तुझ बिना मैं जी पाऊं ना। गाऊंगा मैं सदा तेरी महिमा, तेरी महिमा। गाऊंगा मैं सदा तेरी महिमा, गाऊंगा मैं सदा तेरी महिमा, तेरी महिमा। गाऊंगा मैं सदा तेरी महिमा। तू ही जाऊं है, तेरे कदमों तले मिलता आराम है। दिल की गलियों का तू ही मेहमान है, मेरी जुबां पे बस तेरा नाम है। गाऊंगा मैं सदा तेरी महिमा, तेरी महिमा। गाऊंगा मैं सदा तेरी महिमा, गाऊंगा मैं सदा तेरी महिमा, तेरी महिमा। गाऊंगा मैं सदा तेरी महिमा। थँक्यू. थँक्यू ब्रदर जोएल, सुंदरच्या गीताबद्दल प्रभूला धन्यवाद देऊया. आणि खरोखर असे नवीन नवीन तरुण पुढे येऊन प्रभूचं गौरव करण्यासाठी आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. आज पुन्हा एकदा बंधू सुनील आल्बर्ट आपल्यामध्ये आहेत. त्यांना प्रभूनं आपल्या वधस्तंभावर घ्यावं, आपलं रहस्य गुज आपलं मन त्यांना प्रगट करावं. जे वचन त्यांच्याद्वारे आपल्याला देव पुरवणार आहे त्यासाठी प्रभू त्यांचं सहाय्य करण्यासाठी त्यांना आपल्या प्रभूच्या वधस्तंभावर सोपवण्यासाठी आपल्यामध्ये मायकल खंडागळे मी त्यांना विनंती करतो प्रभूच्या स्वाधीन आपल्या सेवकाला करावं. मायकल खंडागळे प्रार्थना करतात. आवाज येतोय? येतो करा. प्रार्थना करूया प्रियानो. प्रभू तुझ्या नावाला शतशः धन्यवाद देतो. पुन्हा एक वर देवपा तुझ्या चरणाजवळ येण्याची संधी दिलीस. अशा रीतीने देवपा ह्या उपकरणांद्वारे देवपा तुझ्या चरणाजवळ येण्याची संधी दिलीस त्याबद्दल धन्यवाद देतो. देवपा धन्यवाद देतो. सर्व जगामध्ये बघत असता देवपा एवढे रोगराई पसरलेले असतात देवपा, तुझ्या कामाला अनेक ठिकाणी अडथळे पडलेले असतात देवपा, पण खरोखर देवपा ज्या ठिकाणी एक दार बंद होतं देवपा त्या ठिकाणी तू अनेक दार उघडतोस. धन्यवाद देतो देवपा तुझ्या कृपेबद्दल. धन्यवाद देतो तुझ्या पुत्राची आठवण करून तुला लाखो लाख धन्यवाद देतो, कारण त्याच्या बलिदानाद्वारे देवपा तू आम्हाला तारलंस, त्याच्या रक्ताने देवपा तू आम्हाला धुवून शुद्ध केलंस. तुझ्या चरणाजवळ तू येण्याची देवपा तू आम्हाला हे मन आणि देवपा हे संधी दिलीस त्याबद्दल तुझ्या नावाला गौरव धन्यवाद देतो देवपा. त्यावेळेस प्रार्थना विनंती करतो देवपा वचन देणार दासाला विष्णू अंकलला तुझ्या सामर्थ्याने हातामध्ये सोपवितो देवपा. देवपा त्यांना शब्द विचार आणि देवपा वचनाची भरपुरीने तू त्यांना भरावस आणि देवपा आमच्या सर्वांची गरज जाणून देवपा तू आम्हाला योग्य वचन पुरवस आणि देवपा ते आम्ही केवळ ऐकणारे नव्हे पण त्याप्रमाणे आचरणारे आम्ही व्हावेत असं होण्यास कृपा पुरवावीस अशी विनंती प्रार्थना करतो. इथून पुढचा वेळ संपूर्ण गोष्टीला तुझ्या हातामध्ये नियंत्रण देत देऊ देवपा. इथून प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने केलेली आहे म्हणून तो आहे. आमेन. थँक्यू. पुन्हा एकदा आपले प्रभू सुनील आल्बर्ट यांना मी विनंती करत आहे जे प्रभूचं रहस्य गुज आहे ते आम्हापर्यंत पोहोचवा अशी आम्ही त्यांना विनंती करत आहे. तर सुरुवात करा प्लीज. प्रभू येशू ख्रिस्ताच्या अतिश्रेष्ठ आणि मोलवान नावामध्ये आज वेळात वेळ काढून घरातलं सर्व काम आटोपून प्रभूच्या चरणाजवळ
प्रभूचं वचन ऐकण्याकरिता बसलेल्या प्रत्येक बंधू बहिणीस, लहान थोरास प्रेमाचा सलाम. आज आपण आपले पवित्र शास्त्र स्तोत्र संहिता 91 त्यातील 1, 2 आणि 3 वचन वाचण्याकरिता उघडूया. भजन संहिता 91 और उसके पहले 3 पदों को हम पढ़ेंगे. Psalm 91 verse 1, 2 and 3. स्तोत्र संहिता 91 आणि पहिले वचन. जो परात्पराच्या गुप्तस्थळी वसतो तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील. परमेश्वराला मी माझा आश्रय, माझा दुर्ग असे म्हणतो. तोच माझा देव, त्याच्यावर मी भाव ठेवितो, कारण तो पारध्याच्या पाशापासून, घातक मरीपासून तुझा बचाव करेल. प्रभू या वाचलेल्या वचनांवर आपला विपुल आशीर्वाद देवो. देवाची ओळख माझी पारख. आज आपण त्यातील दुसरा भाग बघण्याकरिता या शास्त्र भागातून सुरुवात केली खरी. जे स्तोत्र आपल्याला इतकं परिचित आहे, अनेक वेळा आपण ह्यातील संदर्भ घेऊन प्रार्थनेमध्ये पण बोलत असतो. पवित्र शास्त्रातील संदर्भ घेऊन प्रार्थना करून परमेश्वराने आपल्याला दिलेल्या अभिवचनांचा प्रसाद अनुभव आपल्या जीवनात घेऊन प्रभूसाठी जगत असताना, विशेष करून आजच्या ह्या महामारीच्या दिवसामध्ये जगत असताना अशी वचनं किती मनाला दिलासा देऊन जातात. प्रभू आहे, प्रभू जिवंत आहे. तो काल, आज आणि युगानुयुग एकसारखा आहे. तो कधी बदलत नाही. त्याची दया सनातन आहे. आणि त्यामुळे आज संध्याकाळी देवाची ओळख माझी पारख. पहिल्यांदा आपण उत्पत्ती 21 आणि 33 मधून त्या देवाचं एक नाव आपण बघितलं, सनातन देव परमेश्वर, एल ओलॅम. आज स्तोत्र 91 ह्यासाठी वाचलं की यापुढे लिहिलेल्या सर्व वचनांचा जर आपल्याला वैयक्तिक कौटुंबिक जीवनामध्ये खरोखर अनुभव घ्यायचा असेल, या देवाची ज्या प्रकारे हा स्तोत्र करता उल्लेख करून ओळख करून देत आहे, त्याप्रमाणे आपली ओळख असली, देवाबद्दलची, देवाच्या सर्व चरित्र, स्वभाव आणि गुणलक्षणाबद्दल जर आज तुम्हाला आणि मला पण ओळख पटली, तर स्वतःची पारख करण्यास, त्यातून आपलं परिवर्तन होण्यास आणि त्यातून आपण परिपक्वतेकडे जाण्यास प्रभू खरोखर तुमचं आणि माझं पण सहाय्य करो. आपण ह्यासाठी ह्या वचनातून सुरुवात केली कारण त्या पहिल्या वचनामध्ये या देवाच्या 2 नावांचा उल्लेख केला आहे. कोणती 2 नावे? पहिलं वचन, एक तो परात्पर देव आहे. त्याच वचनामध्ये 2 तो सर्व समर्थ देव आहे. एक तो परात्पर देव आहे, 2 तो सर्व समर्थ देव आहे. या ठिकाणी ह्या 2 नावांचा उल्लेख करून स्तोत्र करता या देवाच्या 2 विशेष गुणलक्षणांबद्दल आपल्याला सांगत आहे. एक प्रभूचे दास म्हटले, आपल्या जीवनातील कोणतीही समस्या का असेना, त्याचं समाधान पाहण्याकरिता देवाकडे पहा. कारण ह्या देवाकडे आपल्या सर्व समस्यांचं समाधान करण्याकरिता एक नाव आहे. आणि जितकं त्या देवाच्या प्रत्येक नावांचा परिचय आपल्याला होतो, तितकं आपण आपल्याला घेरलेल्या समस्यातून, संकटातून समाधान पावण्यास प्रभू आपलं सहाय्य करतो. जब कभी हम अपने आप को किसी समस्या, संकट या ऐसी विपत्तियों में देखते हैं, परमेश्वर के दास ने कहा, परमेश्वर को याद करो, क्योंकि परमेश्वर के पास हमें हमारी समस्याओं से समाधान देने के लिए एक नाम है. 365 नामों का उल्लेख पवित्र शास्त्र बाइबल में किया हुआ है. उसमें से हम चंद बातों को केवल देख पाते हैं. हे प्रभु, तू सहायता कर, तेरा अपना परिचय तू हमें करवा दे.
ताकि हम अपने आप को परख ले, और जितना हम अपने आप को परख ले, तेरे नाम और काम के अनुसार मेरा जीवन परिवर्तन हो, और उस परिवर्तन हुए मसीह जीवन में मैं एक परिपक्वता के अनुभव में आगे बढ़ पाऊं. ह्या दोन नावांना जे आपण ह्या ठिकाणी वाचतो, पहिलं नाव परात्पर देव. मूळ भाषेमध्ये तो शब्द आहे एल एल्योन, ELOYN, एल एल्योन, परात्पर देव. आणि दुसरा जो शब्द इथे वापरला आहे सर्व समर्थ देव, तो मूळ भाषेतील शब्द आहे एल शदाय, ELSHADDAI. आणि म्हणून आज या दोन नावांकडे संगती ते आलेले आहेत. संगती त्यांचा उल्लेख यासाठी केला जातो कारण हे दोन नावं एल एल्योन आणि एल शदाय हे एका नावातून, देवाच्या मूळ नावातून घेतलं आहे, आणि ते आहे एलोहिम. एलोहिम, एलोहिम हा असा परमेश्वर देव जो ज्याने ही सर्व सृष्टी निर्माण केली. प्रारंभी देवाने, तिथे जो शब्द आहे तो एलोहिम हा शब्द आहे. आणि त्या देवाच्या अनेक नावांची छटा आपण पवित्र शास्त्रामधून जेवढी आपल्याला प्रगट करून सांगितलेली आहे ते पाहून या देवाचं सहाय्य, देवाचं सामर्थ्य, देवाचं आपल्यासाठी असलेलं समाधान करण्याच्या सर्व बाबी आपण त्यातून शिकू शकतो. म्हणून आज ही दोन नावे आपण आपल्या समोर ठेवूया. आपण पहिल्या दिवशी शिकलो एल ओलॅम, त्याचा अर्थ सनातन देव परमेश्वर. आज आपण पहिल्यांदा जाणार आहोत एल एल्योन म्हणजे परात्पर देव, आणि तदनंतर प्रभू आपल्याला वेळ देईल त्याप्रमाणे एल शदाय म्हणजे काय, सर्व समर्थ देव. आता ही दोन नावं मनात ठेवून पुढे जेव्हा तुम्ही हे वाचाल ना, इतकं सुंदर आहे, मी काय सांगू. हा प्रत्येक शब्द हा फक्त स्तोत्र करता नाहीये, हा तुमच्या माझ्यासारख्या साधारणशा विश्वासणाऱ्यांकरिता पण आहे. म्हणून आपल्या संदेशांचं शीर्षक आहे देवाची ओळख म्हणजे माझी पारख. हे प्रभू, तुझी ओळख तुम्हाला अधिक करून दे, मी त्याला ओळखावे आणि त्याच्या पुनरुत्थानाला ओळखावे, त्याच्या पुनरुत्थानाच्या सामर्थ्याला मी समजून घ्यावे. ही त्या दासाची अभिलाषा होती, तीच आपली पण असू देऊ. आणि त्या प्रभूलाच प्रार्थना करूया, हे देवा, तुझ्या नावाची नाविन्याने मला देखील ओळख करून दे, मला माझ्या स्वतःच्या जीवनाची पारख करण्यास त्यातून तू मदत कर. इथे बघितलं का, परात्पर देव म्हटलं तर त्याचं गुप्त स्थळ आहे, परंतु सर्व समर्थ देव म्हटलं तर त्याची सावली आहे. एक, त्याचं स्थळ आहे, दोन, त्याची सावली आहे. स्थळ याचा अर्थ काय आणि सावली याचा अनुभव काय हे आपण ह्या दोन नावांमधून शिकू शकतो. म्हणून ज्या चरित्रातून आपण हा अभ्यास करत आहोत त्याच चरित्राकडे आपण आज वळणार आहोत. म्हणून सुरुवातीला एल एल्योन परात्पर देव याचा परिचय देवाने अब्राहमाला देखील करून दिला होता. नको, अब्राहम नको म्हणायला, अब्राम म्हणायला हवंय. कारण जेव्हा हा परिचय त्याला करून देण्यात आलं होतं त्याचं नाव अब्राम असं म्हटलेलं आहे, ABRAM. आणि जेव्हा या देवाने त्याला एल शदायचा परिचय करून दिला होता त्यानंतर याचं नाव बदललं होतं आणि त्याला अब्राहम म्हटलं होतं. आता अब्राम म्हणजे काय आणि अब्राहम म्हणजे काय? अब्राम साधारणचा मनुष्य असताना एल एल्योन परात्पर देवाचा त्याला अनुभव आला, आणि या देवाच्या स्थळी जगून तो पुढे जात असताना जीवनामध्ये अनेक ऊन, अनेक चटके, अनेक दुःख, अनेक वेदना, अनेक रडण्याच्या अनुभवातून जात असताना, अभिवचनांचा अनुभव जीवनात येत नसताना तो म्हणे, काय फायदा देवा, मी तुझ्या नावासाठी सगळं सोडलं आणि तुझ्या मागे मी चाललो आहे, परंतु मी अजूनही निसंतान जात आहे. तेव्हा देवाने त्याला ह्या सावलीच्या नावाचा, एल शदायचा
परिचय करून दिला. अब्राहमाच्या जीवनातील ज्याला देवाचा मित्र म्हटलं जातं, प्रियांनो, हे साधारण बाब नाहीये. तुम्ही आणि मी पण ते होऊ शकतो बरं का. कारण आपण शत्रू असताना त्याने आपल्यावर प्रीती केली. मग शत्रूंना मित्र करणारा हा देव का बरं ह्या बाबी तुमच्या आणि माझ्या जीवनात पण करणार नाही? जर त्याकरिता आपण प्रारंभी 2 शास्त्रभाग वाचूया. म्हणजे हे जे 2 नावं स्तोत्र 91च्या पहिल्या वचनामध्ये आपण वाचली, एक परात्पर देव एल एल्योन त्याच्या स्थळाबद्दल सांगत आहे. 2 एल शदाय सर्व समर्थ देव हे त्याच्या सावलीबद्दल सांगत आहे. आणि तो अनुभव स्तोत्रकर्त्याचा, तोच अनुभव अब्राहमाचा, ते त्याच्या जीवनामध्ये बघत असताना सर्वप्रथम हा शास्त्रभाग तुम्ही पण टिप्पण करून ठेवा, तुम्ही वाचा आणि त्यामधून देव बघा या व्यक्तीशी कसा जवळून त्याचा परिचय आपल्याला देत असलेला, ह्याला देवाची कशी पदोपदी पायरी पायरी दिवसेंदिवस ओळख होत असलेली आणि स्वतःची पारख करून काय परिवर्तन आणि काय परिपक्वता या मनुष्याच्या जीवनामध्ये, या देवाच्या माणसाच्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि ते कळण्याकरिता आता आपण उत्पत्ती त्याचा 14वा अध्याय काढूया. आणि मी वाचत असताना तुम्ही मोजा किती वेळा परात्पर देव हा शब्द या शास्त्र भागामध्ये आलेला आहे. उत्पत्ती त्याचा 14वा अध्याय आणि मी 17व्या वचनापासून वाचतो. तिथे असं लिहिलं आहे, उत्पत्ति की किताब उसका 14 अध्याय और वचन 17 से जब हम आगे पढ़ते हैं, जेनेसिस चैप्टर 14 एंड वर्स 17. कदारला गोमर आणि त्याच्या बरोबरचे राजे यास मारून तो म्हणजे अब्राम माघारी येत असता त्याला भेटावया सदोमाचा राजा शावेखिंड म्हणजे राजखिंड येथवर सामोरा गेला. आणि शालेमाचा राजा मल्कीसदेक भाकर व द्राक्षरस घेऊन त्यास सामोरा आला. हा परात्पर देवाचा याजक होता. त्याने त्याला येणेप्रमाणे आशीर्वाद दिला. आकाशाचा व पृथ्वीचा स्वामी जो परात्पर देव तो अब्रामाला आशीर्वाद देव. पुन्हा 20, ज्या परात्पर देवाने तुझे शत्रू तुझ्या स्वाधीन केले तो धन्य. तेव्हा अब्रामाने त्याला अवघ्याचा 10वा भाग दिला. मग सदोमाचा राजा अब्रामास म्हणाला, माणसे मला द्या आणि मालमत्ता तुम्ही ठेवा. पण अब्राम सदोमाच्या राजास म्हणाला, आपला शब्द परमेश्वर परात्पर देव, आता त्याची फोड करून सांगत आहे, आकाशाचा व पृथ्वीचा स्वामी, याच समोर मी बाहू उभारून सांगतो की तुमचा एक सुतळीचा तोडा किंवा वाहण्याचा बंद मी घेणार नाही. मी अब्रामास संपन्न केले असे म्हणावयास तुम्हाला कारण न मिळो. या तरुण माणसांनी अन्न खाल्ले तेवढे पुरे. मजबरोबर आलेले आनेर, अश्कोल व ममरे यास वाटा मिळाला म्हणजे पुरे. त्यांना आपला वाटा घेऊ दे. हे त्याच्या जीवनातील परात्पर देवाची ओळख असलेला पहिला शास्त्रभाग वाचल्यानंतर माहितीये या घटनेनंतर देवाने त्याला काय उत्तर दिलं. 15 आणि 1 पण वाचू द्या. या गोष्टी घडल्यावर अब्रामास दृष्टांतात परमेश्वराचे वचन प्राप्त झाले ते असे, अब्रामा भिवू नको, मी तुझी ढाल आहे, तुला मोठे प्रतिफळ मिळेल. तेच आपण स्तोत्र 91 मध्ये वाचलं नाही का? काय म्हटलं होतं तिथे? असं लिहिलं आहे 4थ्या वचनामध्ये, तो तुझ्यावर पाखर घालील सावली, त्याच्या पंखाखाली सावली, तुला आश्रय मिळेल. आता ऐका, त्याचे सत्य तुला ढाल व कवच असे आहे. माझ्या प्रिय बंधू बहिणींनो, हे जे पवित्र शास्त्र आहे ना, हे पवित्र आत्म्याने प्रेरित केलं असल्या कारणाने जोपर्यंत तो आपलं सहाय्य आणि मदत करत नाही तोपर्यंत हे शास्त्रातील उलगडे आपल्याला कळू शकत नाही. म्हणून शास्त्रात पेत्रस सांगताना म्हणतो, कोणताही संदेश हा मनुष्यांकडनं आलेला नाही, तर पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने पवित्र लोकांकरिता पवित्र शास्त्रातून देव देत असलेले ते शब्द आहेत. म्हणून जसं बंधूंनी प्रार्थना केली, जसं बंधूंनी आपल्या शब्दामध्ये सांगितलं, आजच्या सभेला सुरुवात करताना, हे प्रभू तो आपल्या दासाला वधस्तंभाच्या आड लपव. खरंच आपण आडच असावं, परंतु जो पुढे आहे, जो समोर आहे, त्या देवाची आज तुम्ही पण ओळख करून घ्याल का?
तर हा ढाल, ही सावली, हे स्थळ आणि हे आशीर्वाद तुमचे आणि माझे पण होऊ शकतात. जो मी शब्द वापरला होता तो शास्त्रभाग पण एक वाक्य तरी वाचू द्या, कारण 17व्या अध्यायामध्ये तो दुसरा शब्द एल शदाय म्हणजे सर्व समर्थ देव, त्याचा उल्लेख तिथे केलेला आपल्याला आढळतो. उत्पत्ती याचा 17वा अध्याय काढूया आणि त्यातील पहिलंच वचन वाचू. जर वेळ मिळेल तर आपण आज त्यावर मनन करू. 17वा अध्याय आणि पहिलं वचन. या ठिकाणी देवाने आपला परिचय नव्याने त्याला देत असताना, ज्या संकटातून तो चालला होता, ज्या विचारधारणेतून तो चालला होता, देव काय म्हटला? अब्राम, बाप रे, 99 वर्षाचा झाला. तेव्हा परमेश्वर त्याला दर्शन देऊन म्हणाला, मी एल शदाय, सर्व समर्थ देव आहे, तू माझ्यासमोर आहेस हे मनात वागून चाल व सात्विकपणे राहा. आणि मग पुढचा शास्त्रभाग इतकं सुंदर आहे, मी काय सांगू. माझ्या प्रिय बंधू बहिणींनो, जर ही प्रस्तावना कळाली असेल तर आता आपण आपल्या शास्त्र भागाच्या मननाकडे वळूया. आणि आपला आत्ता मननाचा विषय आहे एल एल्योन, परात्पर देव. उत्पत्ती 14वा अध्याय. परात्पर देवाची ओळख असलेला व्यक्ती अब्राम आपल्या समोर ज्या स्थितीमध्ये प्रगट केलेला आहे, त्याच स्थितीमध्ये आपण त्याचा आपल्या बरोबर आपल्याला समजेल असं बघण्याकरिता 5 मुद्दे थोडक्यात बघूया. ज्याला परात्पर देवाची ओळख असते त्याची 5 लक्षणे आपण या शास्त्र भागातून बघूया. सर्वात पहिला आणि फार महत्वाचं, जर वचन 14 वाचलं, उत्पत्ती त्याचा 14वा अध्याय आणि त्यातील वचन 14, इथे असं दिलं आहे, आपल्या भाऊबंदास पाडाव करून नेले हे अब्रामाने ऐकले, तेव्हा आपल्या घरी जन्मलेले व लढाईच्या कामात कसलेले 318 दास घेऊन त्याने दानापर्यंत शत्रूचा पाठलाग केला. त्याने आपल्या दासाच्या टोळ्या करून त्याचवर रात्रीची चाल केली आणि त्यास मार देऊन दिमिश्काच्या उत्तरेस होबापर्यंत त्यांचा पाठलाग केला. आता अंडरलाईन करा, त्याने सगळी मालमत्ता माघारी आणली. त्याप्रमाणे आपला भाऊबंद लोट त्याची मालमत्ता, स्त्रिया व लोक माघारे आणले. परात्पर देवाची ओळख असलेला व्यक्ती, पहिलं गुणलक्षण, तो कधीही सूड भावनेने जगत नसतो. जिसको परमेश्वर के एल एल्योन परमेश्वर के नाम का परिचय होता है, वो कभी भी बदले की भावना में जीवन बिताता नहीं है. तो कधीही सूड भावनेने जगत नसतो. आता हे आपल्या अंगांगात आहे बर का. जन्मतः मनुष्याच्या मनाचा हा स्वभाव असतो, बदला घेणे, सूड घेणे, परतफेड करणे, माझी अब्रू करणाऱ्यांची अधिक बेअब्रू करणे, हे दैहिक शारीरिक मनुष्याच्या मूळ स्वभावामध्ये पापामुळे आलेलं एक भयंकर अशी बाब आहे. परंतु आता या परात्पर देवाची ओळख असलेला व्यक्ती अब्राम, ज्याने आपला पुतण्या लोट याच्याबद्दल ऐकलं की त्याला, त्याच्या घरच्या स्त्रियांना, त्याच्या मालमत्तेला संकटात पडलेलं आणि अडकलेलं आणि त्यामुळे त्याला धरून नेलेलं, फक्त त्याने ऐकलं, त्या ठिकाणी दुसरं कोणी असता तर म्हटलं असतं, बरं झालं, मर आता, जैसी करनी वैसे भरनी. परंतु त्याने तसं बोललं नाही. त्याने सूड आपल्या हाती घेतलं नाही. का बरं असं बोलतायत तुम्ही? कारण जे काही लोटाच्या जीवनातील अनुभव होते हे कोणामुळे होते? अब्रामामुळे होते. कारण बोलवलं होतं परमेश्वराने अब्रामाला, लोट त्याच्या बरोबर होता आणि प्रत्येक वेळी लोट त्याच्या बरोबर होता. प्रत्येक प्रसंगामध्ये, प्रत्येक परिस्थितीमध्ये लोट अब्रामाच्या बरोबर होता. आता लोटाच्या जीवनात जे काही आशीर्वादाचे अनुभव आलेले होते
जे काही संपत्ती त्याला प्राप्त झाली होती, जो काही मोठेपणा, मान, सन्मान त्याला मिळत होता, हे कोणामुळे होतं? हा काका म्हणू शकला असता, अरे हे सगळं माझ्यामुळे, मी हे केलं, मी तुझ्यावर उपकार केले, मी तुझ्यावर दया केली, तू माझ्या बरोबर आलायस म्हणून हे आशीर्वाद तुला मिळाले. हे खरंय बरं का. आत्मिक व्यक्तींना चिकटून आपण राहिलो ना, आत्मिक व्यक्तींना, वयस्कर व्यक्तींना आपण चिकटून राहिलो ना, त्यांना देव देत असलेले आशीर्वाद आपल्यापर्यंत पण पोहोचत असतात. हे खरंय. परंतु या ठिकाणी त्याचा सूड आणि बदला घेत नाहीये. का बरं? कारण याने तर चांगलं नगर, चांगली हिरवळ, चांगल्या गोष्टी पाहून चांगल्या ठिकाणी जाण्याचा विचार केला होता. आणि आपल्या काकाकरिता, तुम्ही पहा, तुम्ही जगा किंवा मरा, मला काही घेणं देणं नाहीये, आता तुम्ही जाणे, कारण तुम्हीच म्हटलं होतात ना, जर तू उजवीकडे वळशील तर मी डावीकडे वळेल, जर तू डावीकडे वळशील तर मी उजवीकडे वळेल. फार मोठी मोठी भाषा करतात ना. ही पहा हिरवळ. आणि ते निवडून हा त्या ठिकाणी निघून गेलेला होता. अब्रामाकरिता त्या क्षणी पण जणू काही राहिलेलं नव्हतं. माझ्या प्रिय बंधू बहिणींनो, अनेक वेळा देवाने तुमचा माझा उपयोग करून अनेकांपर्यंत आपल्याद्वारे आशीर्वाद पोहोचवला, आपल्याला आशीर्वादाचे वाहक केले. देवाला धन्यवाद असो, देवाला गौरव असो. देवाने आपल्या जीवनातून जर इतरांपर्यंत काही पोहोचू दिलेलं आहे, ही देवाची दया आहे आपल्यावर खरं पाहता. आणि अशी परिस्थिती त्या व्यक्तीच्या जीवनात, त्याच्या जीवनामुळे, त्याच्या संकटामुळे त्याच्याकडे आली असल्याने या ठिकाणी सुडेच्या भावनाने अब्राम जगत नाहीये. आता 1 मिनिट विचार करा. जो व्यक्ती आपल्या जीवनातील संकटांना निरसन न करता तसंच पुढे जाऊ इच्छितो, तो पुन्हा मोठ्या संकटांमध्ये सापडतो. आता हे संकटच नव्हतं, ही लढाई होती, भयंकर लढाई. 5 राजे विरुद्ध 4 राजे. आणि त्याच्यामध्ये नुकसान कोणाचं झालं? या लोटाचं. आणि त्याने आपल्या विचाराने, आपल्या मतीने, आपल्या इच्छेने, आपल्या जीवनाप्रमाणे लागणाऱ्या उत्तम गोष्टीचा त्याने निवड करून तो गेला होता. लक्षात घ्या, ज्याच्या जीवनाची सुरुवात संकटाने आहे, ते निरसन करता जो पुढे जातो, तो पुन्हा मोठ्या संकटांना तोंड देत असतो. म्हणून आपल्या जीवनातील मागील कोणत्याही गोष्टी जर असतील, त्यांना कधीही पेंडिंग राहू देऊ नका. कोणाच्या बाबतीत काही बोललं असेल, काही लिहिलं असेल, काही केलं असेल, त्या सगळ्या गोष्टी त्यांच्या बरोबर, घरातल्या असो, कुटुंबातल्या असो, कोणाच्या बाबतीत असो, कोणतीही असो, माझ्या प्रिय बंधू बहिणींनो, या आत्मिक परात्पर देवाची ओळख असलेल्या, एल एल्योनची ओळख असलेल्या देवाच्या माणसाचा स्वभाव प्रभू तुम्हाला आणि मला पण देवो. परात्पर देव त्याला ठाऊक आहे. तो आकाशाचा आणि पृथ्वीचा स्वामी आहे. त्याच्या हातामध्ये, त्याच्या नियंत्रणामध्ये सगळं काही आहे. कोणी माझ्यापासून काही लुटून घेऊ शकत नाही, कोणी माझ्यापासून काही हिसकावून घेऊ शकत नाही, कोणी माझ्यापासून काही काढून घेऊ शकत नाही. मी कुठे जन्माने हे सगळं माझ्याकडे घेऊन आलो? जे आहे ते सर्व देवानेच मला दिलेलं आहे ना. मग माझ्याद्वारे जर कोणाचं भलं झालं, कल्याण झालं, सुख मिळालं, तर त्याचा बदला मी कधीही घेऊ नये. दुसऱ्या शब्दामध्ये, परात्पर देवाची ओळख असलेला व्यक्ती कधीही सूड भावनेने जगत नसतो. म्हणजे काय बरं? हा तर स्वतः प्रभूचा स्वभाव आहे. ते देवाच्या दृष्टीने उचित असं काम आहे. जर आपण माझ्या बरोबर वाचलं, 1 पेत्र त्याचा 2रा अध्याय आणि 19व्या वचनापासून, 1 पेत्र 2रा अध्याय, पत्रस की पहली पत्री उसका 2रा अध्याय, और आप देखिएगा वचन 19 से, 1 पेत्र 2 आणि 19 पासून वाचतो. ऐका. जर कोणी अन्याय सोसताना देवाचे स्मरण ठेवून दुःखे सहन करीतो, तर ते उचित आहे. कारण पाप केल्याबद्दल मिळालेले ठोसे तुम्ही निमूटपणे सहन केल्यास त्यात काय मोठेपणा. पण चांगले केल्याबद्दल दुःख भोगणे व ते निमूटपणे सहन करणे हे देवाच्या दृष्टीने उचित आहे. आता हा व्यक्ती जे तिथे करत होता, निमूटपणे सर्व सहन करत होता, सगळ्या परिस्थितीला तोंड देत होता, पुढे जात होता. ठीक आहे, तुझं कल्याण, तुझं अधिक कल्याण हो, काही हरकत नाही, तू आपल्या मनाप्रमाणे, इच्छेप्रमाणे पुढे जात आहेस. परंतु या सर्व परिस्थितीमध्ये जे देवाच्या दृष्टीने उचित आहे, हे मात्र अब्रामाने केलं. का? कारण त्याला परात्पर देवाची ओळख होती. म्हणजे काय बरं? त्याचा अर्थ असा, 21, कारण ह्याच करिता तुम्हास पाचारण करण्यात आले आहे.
कशाकरिता पाचारण करण्यात आले आहे, कशाकरता आपले तारण करण्यात आले आहे, कशाकरता आपल्याला देवाची लेकरं म्हणून संबोधण्यात आलं आहे, कशाकरिता ह्याच करिता म्हटलेलं आहे. ह्याच करिता म्हणजे काय? आपल्या पापाबद्दल जर ठोसे मिळत असतील तर त्यात काही मोठेपणा नाही माझ्या प्रियांनो, ते उचित आहे. परंतु चांगलं केल्याबद्दल जर कोणी दुःख भोगत असेल तर ते निमूटपणे सहन करणे हे देवाच्या दृष्टीने उचित योग्य असे आहे. कारण ह्याच करिता तुम्हास पाचारण करण्यात आले आहे. कारण ख्रिस्तानेही तुम्हासाठी दुःख भोगले आणि तेने करून तुम्ही त्याच्या पावलावर पाऊल ठेवून चालावे म्हणून त्याने तुम्हाकरिता कित्ता घालून दिला आहे. त्याने पाप केले नाही आणि त्याच्या मुखात कपट आढळले नाही. आता ऐका, त्याची निंदा होत असता त्याने उलट निंदा केली नाही, दुःख भोगीत असता त्याने धमकावले नाही, तर यथार्थ न्याय करणाऱ्याकडे स्वतःला सोपवून दिले. माझ्या प्रिय बंधू बहिणींनो, हे खरंय, कोणीतरी काहीतरी कुठेतरी बोललं असेल, लिहिलं असेल, हिसकावलं असेल, अतिक्रमण केलं असेल, भांडले असतील, काहीतरी तुमच्या पेंडिंग केसेस असतील, या सर्व पेंडिंग केसेस याचा आपण सूड बदला घेण्याच्या ऐवजी, निंदा होत असली तर उलट निंदा करण्याच्या ऐवजी कधीही बदलेची भावना मनामध्ये न ठेवता हे सर्व देवाच्या दृष्टीने जे उचित आहे, जे प्रभूच्या स्वतःच्या स्वभावाप्रमाणे आहे, त्याच्या पावलावर पाऊल टाकून चालण्याकरिता आपल्याला बोलवलेलं आहे, त्या प्रभूच्या स्वभावाप्रमाणे जगत असताना या सर्व निंदेला, अपमानाला, छळाला, दुःखाला, त्रासाला, नुकसानाला सहन करत पुढे जात असताना कधीही त्यांचं वाईट झालं म्हणून त्यामध्ये आनंद करायला नको. त्याबद्दल इतरांच्या समोर त्यांची कुचेष्टा करायला नको. अब्राम कधी सूड भावनेने जगत नव्हता. आता मला आश्चर्य वाटतं, जर तुम्ही यहुदाचं पत्र आणि त्याचं 9वं वचन वाचलं ना, त्या ठिकाणी आपल्याला कळून चुकेल. काय बरं यहुदाचं पत्र आणि त्याचं 9वं वचन? मला आश्चर्य ह्यासाठी वाटतं कारण मिखाएल जो आद्य दिव्यदूत आहे तो या सैतानाला, दुष्टाला एक दिवस सर्व गोष्टींच्या विरुद्ध लढा करून हरवणार आहे. कारण तो परमेश्वराच्या सर्व सैन्याचा तो अधिपती आहे, तो दूत आहे, तो सर्वात श्रेष्ठ असा आहे. परंतु 9वं वचन जेव्हा मी वाचतो, यहुदाचे पत्र 9वं वचन, तो वेळे अगोदर तो न्याय आपल्या हाती घेत नाही. कशाच्या बाबतीत? आद्य देवदूत मिखाएल याने जेव्हा मोशेच्या शरीरा संबंधाने सैतानाला विरोध करून त्याच्याशी वाद घातला, तेव्हा त्याला दोषी ठरवून त्याची निंदा करावयास तो धजला नाही, तर प्रभू तुला धमकाव एवढेच तो म्हटला. काय बरं, हे जे सैतान करत होता ते चूक करत होता. मिखाएलच्या हातामध्ये सर्व या सैतानाला आणि त्यांच्या दूतांना हरवण्याचं भविष्य काळातील ते कृत्य निश्चित होणार होतं आणि ते त्यालाही माहित आहे. परंतु वेळेच्या अगोदर त्याने कधीही तो बदला घेणं, तो सूड घेणं आपल्या हाती घेतलं नाही. त्याने देवाच्या हाती सोपून काय म्हटलं? प्रभू तुला धमकाव. बस माझ्या प्रिय बंधू बहिणींनो, ही पहिली बाब, हा पहिला परिचय, हे यासाठी सांगण्याचं ओझं मनामध्ये आलं. या ख्रिस्ती जीवनामध्ये जगत असताना किती गोष्टींना आपल्याला तोंड द्यावं लागतं. तुम्ही असो की मी असो, नको त्या गोष्टी, नको ते बाबी, नको ते प्रश्न, नको त्या समस्या. आणि ह्या अशा परिस्थितीमध्ये आपण अनेक वेळा प्रश्न करून म्हणतो, हे देवा जगू तर कसं जगू? मी असं केलं तरी ते तसं करतात, तसं केलं तरी ते तसं वागतात. परमेश्वर तुला धमकाव. तुमच्या माझ्या चांगल्या कृत्यांनी त्यांच्या मस्तकावर काय करा म्हटलं आहे? जर आपण ते केलं तर निश्चित एक दिवस प्रभू त्यांना पश्चातापी अंतःकरण देईल आणि ते तुमच्याकडे येतील, ते तुम्हाला क्षमा मागतील. सूड आपल्या हाती घेण्याच्या ऐवजी, सुडेच्या भावनेने वागण्या आणि जगण्याच्या ऐवजी, जेव्हा अब्रामाने ऐकलं, अरे लोट, त्याला, त्याच्या कुटुंबियांना, त्याच्या सर्व घराण्याला, त्याच्या संपत्तीला लुटून नेलंय, लगेच त्याने ऐकलं, लगेच तो उठला, लगेच त्याने 318 आपल्या घरातील सर्व सैन्यांना, कसलेल्या सैन्यांना, शिपायांना त्याने तयार केलं आणि या सगळ्यांबरोबर तो देखील गेला आणि ते सर्व युद्ध लढून विजय प्राप्त करून त्याने सगळी मालमत्ता तर आणलीच आणली, पण लोटाला, त्याच्या स्त्रियांना, त्याच्या लेकरांना त्याने परत आणलं. कधीही यापुढे पण कोणाला आपली मदत लागली ना, नेहमी आपलं मन
परात्पर देवाची मला ओळख आहे. तो आकाशाचा आणि पृथ्वीचा स्वामी आहे, त्याच्या नियंत्रणाखाली सगळं आहे. म्हणून मी वेळेच्या अगोदर सूड बदला घेणार नाही. तो जगिक लोकांचा, या जगातील व्यक्तींचा तो स्वभाव आहे. आता तुमच्या मनात जर कोणी समोर येत असेल, डोळ्यासमोर ते चित्र किंवा त्यांचं नाव तुमच्या समोर येत असेल, तर माझ्या प्रियांनो, या सर्व व्यक्तींच्या बाबतीत आपण देवाला क्षमा मागूया, त्यांच्यासाठी प्रार्थना करूया, प्रभूच्या हाती आपण त्यांना सोपून देऊया. आणि पुन्हा यापुढे कधीही या बाबतीत आपण अशा प्रकारचं उलट बोलणं, उलट लिहिणं, उलटी चर्चा करणं, उलट त्याबद्दलच्या गोष्टी पसरवणं, उलट त्याबद्दलच्या गोष्टींची निंदा करून त्या व्यक्तीचं चरित्र, त्यांची सेवा, त्यांचं नाव, त्यांचं कुटुंब, त्यांचं प्रपंच कसं नाश होईल या गोष्टींच्या मागे जाणं प्रभू यापासून तुम्हाला आणि मला दूर ठेवो. आपण प्रार्थना करू. परात्पर देवाची ओळख असलेला व्यक्ती एक सूड भावनेने जगत नसतो. वो कभी बदले की भावना से जीवन बिताता नहीं है. दुसरी बात, परात्पर देवाची ओळख असलेला व्यक्ती, दुसरं गुणलक्षण आता ऐका, आहारी गेलेल्यास माघारी आणणारा असतो. आहारी गेलेला लोट आणि माघारी आणणारा अब्राम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. आहारी गेलेला लोट कुठे वाचतो? वचन 11 आणि 12 मध्ये. माघारी आणणारा अब्राम कुठे वाचतो? वचन 16 मध्ये. आता ऐका, आहारी गेलेला आणि माघारी आणणारा, है ना. आज कित्येक जण कुटुंबात असो की आपल्या मंडळीत असो की आपल्या परिचयामध्ये असो, आहारी गेलेत, बंधनात गेलेत, पापात अडकलेत, संकटात पडलेत, बुचकळ्यात पडलेले. अशा आहारी गेलेल्या, इथेच म्हटलं आहे, मी वाचतो 11 आणि 12. तेव्हा सदोम व गमोरा येथील मालमत्ता व सगळी अन्न सामुग्री शत्रू लुटून घेऊन गेले. अब्रामाचा पुतण्या लोट हा सदोम येथे राहत होता. त्याला त्यांनी धरून नेले आणि त्याची मालमत्ताही नेली. आहारी गेलेला लोट म्हणजे काय बरं? खरं पाहता याला सदोमाचा परिचय झाला होता आणि आता तो सदोमाचा परिणाम अनुभव करत आहे. माझ्या प्रियांनो, आजचा संदेश लक्षपूर्वक ऐका. ह्याचं लागूकरण आज तुम्हाला मला कसं आहे या शास्त्र भागातून आपल्या पुढे स्पष्ट केलेलं आढळतं. या दोघांचं चरित्र स्वभाव आणि त्याचे गुणलक्षण पाहत असताना परात्पर देवाची ओळख असलेला व्यक्ती एक सूड भावनेने, बदलेच्या भावनेने जगत नसतो. 2, परात्पर देवाची ओळख असलेला व्यक्ती आहारी गेलेल्यास माघारी आणणारा असतो. आहारी गेलेला लोट, माघारी आणणारा अब्राम. आता ते आपण 2 वेळा वाचतो. 16व्या वचनामध्ये पण म्हटलं आहे काय? त्याप्रमाणे आपला भाऊबंद लोट त्याची मालमत्ता, स्त्रिया व लोक माघारे आणले. आणि 17व्या वचनात पण कदारला गोमर आणि त्याबरोबरचे राजे यास मारून तो माघारी येत असता, है ना. आहारी गेलेला आणि माघारी आणणारा. परात्पर देवाची ओळख असलेला व्यक्ती आहारी गेलेल्यास माघारी आणणारा असतो. आता ऐका, आहारी जाण्याचे लोटाच्या जीवनात काय कारण होते? आहारी एक व्यक्ती केव्हा जातो? बंधनामध्ये, समस्यामध्ये, पापामध्ये, अपराधांमध्ये, दोषामध्ये आणि सर्व प्रकारच्या मोहांच्या आहारी एक व्यक्ती कसा जातो? आहारी जाण्याचे कारण काय? या लोटाच्या जीवनाकडे पहा. सर्वात पहिली गोष्ट, आहारी जाण्याचं पहिलं कारण तो विश्वासाने नव्हे तर दृष्टीने जगत होता. विसरला, मूळ नियम विसरला. माझा नीतिमान तर विश्वासाने जगेल. जर 13वा अध्याय आणि 10वं वचन वाचलं, तिथे असं म्हटलं आहे, तेव्हा लोटाने आपली दृष्टी फेकून आपल्या दृष्टीने तो जगणारा होता. तुम्हाला मला विश्वासाने तारले आहे. विश्वासाने कृपेच्या द्वारे तुमचे तारण केले आहे आणि त्या विश्वासाने आपलं ख्रिस्ती जीवन जगणं हे फार महत्वाचं आहे. माझ्या प्रिय बंधू बहिणींनो, विश्वासाची व्याख्या अगोदर पण सांगितली, पुन्हा सांगतो. विश्वासाची व्याख्या काय? विश्वासाची व्याख्या अशी, फेथ is trusting God in spite of feelings within, circumstances around and consequences ahead. विश्वास म्हणजे
माझ्या भावना कशा का असेना, माझी अवतीभोवतीची परिस्थिती कशी का असेना, त्याचा परिणाम मला काही का भविष्यामध्ये भोगावा लागेना, तरीही मी देवावर भरोसा ठेवीन, त्याला विश्वास म्हटलेला आहे. अनेक वेळा आपल्या भावनांमुळे आपण त्याच्या आहारी जातो. अनेक वेळा आपल्या परिस्थितीमुळे आता नाही केलं तर मग कधी करू शकतो, आपण त्या परिस्थितीला निरसन करण्याकरिता आहारी जातो. आपण त्याचा परिणामाबद्दल भीती बाळगून पटकन काहीतरी उपाय पण काढत असतो. आहारी जाण्याचं पहिलं कारण तो विश्वासाने नव्हे तर दृष्टीने जगणारा होता. दुसरं कारण आहारी जाण्याचं दुसरं कारण तो दैहिक व आत्मिक यात भेद करण्याऐवजी भेसळ करत होता. तो दैहिक व आत्मिक यात भेद करण्याऐवजी भेसळ करत होता. कुठे दिला आहे? त्याच वचनामध्ये 13वा अध्याय आणि 10वं वचन. तेव्हा लोटाने आपली दृष्टी फेकून यार्देनेचे सर्व खोरे पाहिले. तो ते सर्वत्र भरपूर पाणी आहे असे त्याला दिसून आले. खोरे आहे, हिरवगार आहे आणि इतके गुरेढोरे आहेत, इतका मोठा त्याची संपत्ती वाढलेली आहे. याकरिता कशाची गरज आहे? हिरवळीची, खोऱ्याची गरज आहे, पाण्याची गरज आहे. आणि हे सगळं त्याने पाहिलं तर खरं. आता ऐका, परमेश्वराने सदोम व गमोरा यांचा नाश केला त्यापूर्वी सोराकडचा सर्व प्रदेश, आता अंडरलाईन करा, 2 वेळा तो शब्द आला आहे, सारखा. सारखा. जेव्हा याने दृष्टी केली ना, त्या सगळ्या परिस्थितीला पाहिलं ना, तेव्हा ते त्याला कशासारखं दिसलं? लिहिलं आहे, 1 तो प्रदेश परमेश्वराच्या बागेसारखा, 2 तो प्रदेश मिसर देशासारखा. दैहिक व आत्मिक यात भेद करण्याऐवजी तो भेसळ करणारा होता. म्हणजे काय बरं? या अध्यायाच्या अगोदरच्या अध्यायामध्ये तुम्ही वाचलं 12वा अध्याय 10वं वचन, तर त्या ठिकाणी आपल्याला आढळतं की दुष्काळ आल्या कारणाने अब्राम खाली मिस्रात गेला होता. मिस्र हे जगाचं चित्र आहे. थोडा वेळ मिस्रामध्ये जावं दुष्काळातून सुटका मिळण्याकरिता. तेव्हा अब्रामाबरोबर लोट पण गेला होता. कुठे? मिस्रामध्ये गेला होता. परंतु देवाला धन्यवाद देव, दोघेही मिस्रातून बाहेर आले. आणि बाहेर तर आले खरे, देवाचं दास असे म्हणतात. काय बरं? जेव्हा याने ते यार्देनेचे खोरे पाहिले, जेव्हा त्याने त्या ठिकाणचं ते पाणी, मुबलक पाणी पाहिलं आणि त्याची तुलना त्याने मिसर देशाबरोबर केली. मिस्रात तो गेला होता थोड्या दिवसांकरिता. मिस्रातून तो बाहेर आला खरा, परंतु मिसर त्याच्यातून कधीही बाहेर येऊ शकलं नाही. या जगामध्ये, जगाच्या मोहांमध्ये, जगाच्या घाणेरड्या सवयीमध्ये, जगाच्या घाणेरड्या संबंधामध्ये, जगाच्या घाणेरड्या व्यसन आणि वासनामध्ये एकदा पाऊल टाकून पहा. त्यातून बाहेर आला तर धन्यवाद, परंतु अनेक वेळा ते व्यसन आणि वासना बाहेर जात नसतात. परात्पर देवाची ओळख आहे ना. आणि अशी कोणती व्यसन आणि वासना आजही माझ्या जीवनामध्ये घर करून आहे का? दैहिक व आत्मिक यामध्ये भेद म्हटलं का बरं? कारण मिसर देशासारखंच म्हटलं असतं तर गोष्ट वेगळी, परंतु त्याची तुलना करून म्हणत आहे देवाच्या बागेसारखा. आज कित्येक विश्वासणारे हा भेद करण्याऐवजी भेसळ करत आहेत आणि त्यामुळे जीवनामध्ये देवाच्या आशीर्वादाचा अनुभव नाही. देवाची बाग हे आत्मिक जीवनाचं चित्र आहे, परंतु मिसर देश हे जगिक जीवनाचं चित्र आहे. आणि हे दोन्ही सारखेच दिसणं म्हणजे काहीतरी गडबड आहे. आणि ती गडबड काय? आत्मिक आणि दैहिक यामध्ये फरक न करू शकणारा, म्हणून तो आहारी गेलेला आहे. आज अनेक जण आहारी जातात, पापात पडतात, पतन होतात, मागे घसरतात. त्याचं कारण काय? आत्मिक आणि दैहिक यांची तुलना ते सारखीच ठेवतात आणि त्यामुळे ते घसरून पडतात. तिसरं कारण आहारी जाण्याचं पहिलं कारण विश्वासाने नव्हे तर दृष्टीने जगत होता. दुसरं कारण तो दैहिक व आत्मिक यात भेद करण्याऐवजी भेसळ करत होता. मिस्रातून तर तो बाहेर आला, परंतु मिसर त्याच्यातून कधी बाहेर गेलं नाही. पुढे जाण्या अगोदर असं काही मिसरातलं अजूनही तुमच्या माझ्या जीवनाला चिकटून आहे का? हे प्रभू तुम्हाला सोडव. ते छाप, ती मोहर, ते दृश्य, त्या विचार, ते बोलणं, ते घाणेरडं मागच्या ज्या गोष्टी आहेत जगाच्या, माझ्यातून काढून टाक प्रभू. कारण मी परात्पर देवाला ओळखणारा होऊ इच्छितो तुझ्या दासाप्रमाणे. आहारी जाण्याचे कारण तिसरं, तो आत्मिक व्यक्तींच्या संगतीचे मोल विसरला.
आपल्या जीवनात देवाने आत्मिक व्यक्ती जोडलेत बरं का, उगीच नाहीये. लोटाला अब्रामाची जी संगती मिळाली होती, अब्राम काय म्हणतो त्याला बघा, 13वा अध्याय आणि 8वं वचन. अब्राम लोटास म्हणाला, हे पहा, माझ्या तुझ्यामध्ये माझे गुराखी व तुझे गुराखी यांच्यामध्ये तंटा नसावा, कारण आपण भाऊबंद आहोत. आज या भाऊकीमध्येच तुम्ही विचार करा, या भाऊबंदामध्येच किती रगडे झगडे, किती भांडणं, किती उठाठेवी. बापरे बापरे. माझ्या प्रियांनो, लोटाच्या जीवनामध्ये आहारी जाण्याचं तिसरं कारण, त्याने आत्मिक व्यक्तीच्या संगतीचे मोल ओळखले नाही. तो त्याला भाऊबंद म्हणत होता, परंतु भावाला दगा देणारा, भावापेक्षा स्वतःचं भलं पाहणारा, स्वार्थी होऊन स्वतःची निवड करून पुढे जाणारा, आपल्या आत्मिक काकाच्या व्यक्तीच्या अधीनतेमध्ये राहून, काय असं काही नाही, आपण ह्या समस्या दुसऱ्या पर्यायाने आपण त्या काढू शकतो, परंतु काका आपण असं करू, आपण तसं करू, कोणताही पर्याय त्याच्याकडे नाहीये. त्याने ह्या सगळ्या उत्तम संगतीला तो विसरला. आज देवाने आपल्या जीवनात चांगले चांगले लोक दिले, चांगले चांगले आत्मिक, आपले पप्पा मम्मी असतील, आपले भाऊ असतील, आपली बहीण असेल, मंडळीमधले चांगले बंधुजन बहिणी असतील, वयस्कर असतील. माझ्या प्रिय बंधू बहिणींनो, या सर्व प्रियजनांबद्दल आपण देवाला धन्यवाद देऊन आत्मिक संगतीमध्ये आत्मिक विचाराने पुढे जाणारे तुम्ही आणि मी असायला हवेत. मी जेव्हा सेवेसाठी बाहेर आलो ना, तेव्हा अगदी तरुण होतो, लेकर अगदी लहान होते, आणि मी काही पुस्तकं विकत घेण्याकरिता JLS मध्ये गेलो होतो. आणि त्यावेळी DP पटेल अंकल त्यांच्या कॅबिन मध्ये बसलेले होते. त्यांना कळालं की असं असा व्यक्ती आलेला आहे. त्यांनी पटकन निरोप पाठवून मला आतमध्ये कॅबिन मध्ये बोलवलं आणि समोर बसवलं, आणि त्यांनी आपला आनंद व्यक्त केला की ह्या तरुणपणामध्ये प्रभूच्या सेवेसाठी प्रभूने बाहेर काढला, आपण देवाला धन्यवाद देऊया. मला तुमच्याबद्दल फार आनंद वाटतो हे सर्व ऐकून, परंतु तुमच्या सेवेमध्ये एक कागद घेतला छोटासा, टिक 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 2 ओळी लिहिल्या आणि माझ्या हातात दिल्या. सुनील, never forget these 2 things in your ministry. माहिती त्या कागदावर काय लिहिलं होतं? तुझ्या सेवेमध्ये ह्या 2 गोष्टी तू कधी विसरू नकोस. आणि पहिली ओळ अशी लिहिली होती, बी अ पॉल अँड हॅव अ तिमोथी. एका पौलाप्रमाणे तू आपलं जीवन जग, परंतु एका तिमोथ्याला तू तयार कर. मंडळांमध्ये आज जर कशाची उणीव असेल सुनील, तर शिष्यत्वाचे, शिष्य घडवण्याची, शिष्य तयार करण्याची. आता बंधूंनी त्या लहान तरुण मुलाची गाण्याची प्रशंसा केली, किती बरं वाटतं नाही का? असे 2 शब्द मी सांगतो, आता जोएल साबळेने जे ऐकलेत त्याच्या जीवनात असं कार्य करतील. तेच 2 शब्द माझ्या जीवनात कार्य करणारे ठरले. जरा आवाज कट झालाय. अल्पर्टो सर, आवाज तुमचा कट झालाय. आवाज कट झालाय. रिजॉईन करतात ते, पुन्हा जॉईन करतात 2 मिनिटं. अनेक गोष्टी माझ्या जीवनातील अनेक असे सुंदर पाऊल आहेत ज्यांच्याकडनं मी आजही शिकत आहे. काही जण प्रभूकडे गेले आहेत आणि काही जण अजूनही जिवंत आहेत. माझ्या वैयक्तिक काही बाबी असल्या तर त्यांच्याकडनं सल्लामसलत, त्यांच्याकडनं शिक्षण, सिद्धांत शिक्षण घेण्याचा आजही मला खूप आनंद वाटतो. बी अ पॉल, हॅव अ तिमोथी. बी अ तिमोथी अँड हॅव अ पॉल. माझ्या प्रियांनो, आत्मिक व्यक्तींच्या संगतीचं मोल हा विसरला होता. चौथी गोष्ट, तंबू व वेदीचे मोल हा कवडी मोल गणत होता. जिथे कुठे काका जात होते तिथे तंबू ठोकत होते, वेदी ठोकत होते, तंबू ठोकत होते, वेदी ठोकत होते, परंतु त्याचं मोल हा कधी आपल्या जीवनात शिकला नाही, कारण ह्याच्या जीवनात आपण कधीही वेदीबद्दल वाचत नाही.
आहारी जाण्याचे कारण सांगत आहे. 5वं कारण, गुराख्यातील भांडण जेव्हा घरात आलं होतं तेव्हा याने सतर्क व्हायला पाहिजे होतं. हे भांडणं जे येतात हे कुठून येतात, हे का येतात? खरं हे गुराख्यांचं भांडण हे निमित्त होतं. सैतान नको त्या स्थितीतून, क्षुल्लक गोष्टीतून तिथे सुरू करतो आणि त्याला खरं अटॅक कुठे असतो? अब्राम आणि लोट यांच्यावर अटॅक होता. अब्रामाने ते होऊ दिलं नाही. आत्मिक व्यक्तीने योग्य निर्णय करून त्याचं निरसन केलं. ऐका, गुराख्यातील भांडण हे घरामध्ये आलं होतं. आज अनेक बाहेरच्या नको त्या गोष्टींमुळे पती पत्नीमध्ये भांडण, आई वडील लेकरांमध्ये भांडण, आपल्या जीवनात असं नको हे आहारी जाण्याचं कारण सांगत होतो. इतरांपुढे आपली साक्ष, 7वं कारण, इतरांपुढे आपली साक्ष खराब होत असल्याची जाणीव देखील त्याला नव्हती. अब्राम त्याला काय म्हटला होता? 13वा अध्याय आणि 7वं वचन, शिवाय अब्रामाच्या व लोटाच्या गुराख्यांची भांडणे होऊ लागली. त्या काळी त्या देशात कनानी व परिज्जी यांची वस्ती होती. अब्राम म्हणाला, हे ठीक नाही. का बरं? कारण कनानी आणि परिज्जी यांच्यामध्ये हे पाहतायत. आज कित्येक लोक आहारी का गेलेत माहिती का? कारण त्यांनी आपलं वर्तन, कुठे बोलावं, काय बोलावं, किती बोलावं, केव्हा बोलावं, कोणासमोर बोलावं, कसं बोलावं याची जाणीव न ठेवल्यामुळे ते आहारी गेलेले आढळतात. माझ्या प्रियांनो, या ठिकाणी इतरांपुढे आपली साक्ष खराब होत असल्याची जाणीव देखील याने ठेवली नव्हती. 2च गोष्टी पाहू शकत आहोत. कसं बरं पुढे जाऊ? ऐका, आपण काय दुसरा मुद्दा पाहत आहोत? परात्पर देवाची ओळख असलेला व्यक्ती आहारी गेलेल्यास माघारी आणणारा असतो. आहारी जाण्याची 7 कारणं लोटाच्या जीवनातून पाहिली खरी, परंतु माघारी आणणाऱ्याचे लक्षण, माघारी आणणाऱ्याचे, परात्पर देवाची ओळख असणाऱ्याचे लक्षण काय बरं? ऐका, पहिलं लक्षण, 1, तो मालमत्तेपेक्षा देवास पहिलं स्थान देत आहे. 2, इथे आपण परकी व उपरी असल्याचे जीवन तो जगत आहे. 3, जिवंत देवाची आराधना करण्यास तो प्राधान्य देत आहे. 4, वेदी नियंत्रित कुटुंब तो जगत आहे. म्हणजे काय हो वेदी नियंत्रित कुटुंब? म्हणजे काय? आत्मिक जीवनाला प्राधान्य आणि आत्मिक जीवनाला प्राधान्य देऊन कौटुंबिक जीवन जगणारा अब्राम, माघारी आणणाऱ्याचे लक्षण, मालमत्तेपेक्षा देवास पहिले स्थान. इथे आपण परकी व उपरी असल्यासाठी त्याच्या जीवनातून ते दर्शविणं, तंबूच्या मध्ये जीवन आपलं जगणं, जिवंत देवाची आराधना करण्यास प्राधान्य देणं, वेदी नियंत्रित कुटुंब म्हणजे काय? 12वा अध्याय 8वं वचन, मग तो तेथून निघाला आणि बेथेलच्या पूर्वेकडे डोंगर होता, तेथे जाऊन त्याने डेरा दिला. त्याच्या पश्चिमेस बेथेल होते व पूर्वेस आय होते. तेथे त्याने परमेश्वराची वेदी बांधली आणि परमेश्वराच्या नावाने प्रार्थना केली. एका बाजूला बेथेल, दुसऱ्या बाजूला आय नगर होते. बेथेल देवाचे घर, आय नाशाचा ढीग. देवाचे घर आणि नाशाचा ढीग यांच्यामध्ये याने आपला तंबू ठोकला, यांच्यामध्ये याने आपली वेदी उभारली. माझ्या प्रियांनो, देवाची मंडळी, धन्यवाद देऊया बेथेल, परंतु आय जग, नाशाचा ढीग आपल्या आजूबाजूला आहे. आपला तंबू ठोकलाय ना, मग त्या तंबूमध्ये वेदी आहे का? त्याचं वेदी नियंत्रित कुटुंब आपण ह्या ठिकाणी असलेलं पाहतो. 13वा अध्याय 8वं वचन, आत्मिक निर्णयात पुढाकार घेणारा अब्राम, माघारी आणणाऱ्याचे लक्षण. पुढे काय? स्वार्थापेक्षा आपली साक्ष जपणारा अब्राम, दृष्टीने नव्हे तर विश्वासाने जगणारा अब्राम, दुसऱ्यांबरोबर, लोटाबरोबर तुलना न करणारा अब्राम, परमेश्वराबरोबर घनिष्ठ संबंध असलेला अब्राम. का बरं? कारण प्रत्येक वेळी जे होतंय, लोट आणि अब्राम मध्ये होते, लोट आणि अब्राम मध्ये होते, लोट आणि अब्राम मध्ये होते, आणि प्रत्येक वेळी वाचून पाहणं त्या शास्त्र भागामध्ये 13व्या अध्यायात, आणि परमेश्वर देव अब्रामास बोलला, आणि परमेश्वर देव अब्रामास म्हणाला, आणि परमेश्वर देव म्हणाला तू आपली दृष्टी फेक आणि जे हवे हे सगळं मी तुला देणार आहे. ऐका, परमेश्वराबरोबर त्याचा घनिष्ठ संबंध असलेला होता. पुढे काय? ऐकता क्षणी मदतीस धावणारा आणि सर्व देवावर भिस्त ठेवून करणारा अब्राम आपल्याला या ठिकाणी आढळतो. आपण काय पाहत आहोत? परात्पर देवाची ओळख असलेला व्यक्ती. ज्याला परात्पर देवाची ओळख आहे, नंबर 1, तो सूड भावनेने जगत नसतो. 2, ज्याला परात्पर देवाची ओळख आहे तो आहारी गेलेल्यास माघारी आणणारा असतो.
आहारी जाण्याची कारण आणि माघारी आणणाऱ्याची लक्षण आपण बघितली. तिसरा मुद्दा, परात्पर देवाची ओळख असलेला व्यक्ती देवाचे गौरव कधीही स्वतःला घेत नाही. माझ्या बरोबर बघा बरं, 14वा अध्याय आणि त्यातील 20वे वचन. ज्या परात्पर देवाने तुझे शत्रू तुझ्या स्वाधीन केले आहेत तो धन्य. तेव्हा अब्रामाने आपल्या अवघ्याचा 10वा भाग दिला. देवाचे गौरव तो स्वतःला घेत नाही. का बरं? कारण थोडं खाली पुन्हा वाचलं, मग सदोमाचा राजा अब्रामास म्हणाला, माणसे मला द्या आणि मालमत्ता ते तुम्ही ठेवा. पण अब्राम सदोमाच्या राजास म्हणाला, ऐका, परमेश्वर परात्पर देव, आकाशाचा व पृथ्वीचा स्वामी, याच समोर मी आपले बाहू उभारून सांगतो, ज्या देवाने हे सर्व, माझे 318 लोक नव्हे, हे माझं सामर्थ्य, माझं बळ, माझ्या पुतण्याप्रत असलेलं प्रेम, त्यामुळे या सगळ्या गोष्टी मला मिळाल्या असे नाही. त्याला ठाऊक होतं. 4 वेळा म्हटलेलं आहे, परात्पर देव, परात्पर देव, परात्पर देव. माझ्या प्रिय बंधू बहिणींनो, विसरू नका बर का, हे कोण बोलत आहे? हे कोण देवाचं गौरव स्वतःला न घेता तो देवाला देत आहे? एवढंच नव्हे, तो देवाचे गौरव तो दुसऱ्याला पण देत नाही. सदोमाचा राजा काय म्हटला होता? तू मालमत्ता घे. तू कोण मला मालमत्ता देणार? देवाने मला हे दिलेलं आहे. तू माझ्या देवाने माझ्या जीवनात केलेल्या गोष्टींचं तू श्रेय घेऊ इच्छित आहेस. परात्पर देवाची ओळख असलेला व्यक्ती देवाचे गौरव स्वतःला घेत नाही व देवाचे गौरव तो दुसऱ्यालाही देत नाही. म्हणजे काय बरं? कारण जो कोणी देवाचं गौरव देवाला देत नाही, देवाचं गौरव स्वतः घेतो किंवा देवाचं गौरव दुसऱ्याला देतो, तो ती काय करतात माहिती का? ते मूर्तीपूजा करतात. देव आणि माझ्यामध्ये जर कोणीही काहीही वस्तू असो, व्यक्ती असो, काहीही असो, देव आणि माझ्यामध्ये काहीही आलं, त्याला मूर्तीपूजा म्हटलं आहे. 1 योहान 5वा अध्याय आणि शेवटचं वचन. बंधूंनो, बंधुजन हो, मूर्तीपूजेपासून दूर राहा. कोणती मूर्तीपूजा? अहो, परात्पर देव, जिवंत देवाची ओळख झालेला अब्राम या ठिकाणी म्हणतोय. का बरं महत्वाचं माहिती का? यहोशुआ 24:2 वाचलं का कधी तुम्ही? यहोशुआ 24 आणि 2, त्या ठिकाणी या अब्रामाची ओळख आपल्याला दिलेली आहे. काय बरं? की तो मूर्तीपूजक होता. तो मूर्ती घडवणारा होता. तो मूर्ती विकणारा होता. मूर्तीपूजक असलेला, देवाच्या ओळखीमध्ये वाढत असलेला, आता फक्त ह्या मूर्त्या त्या गेल्या तर त्याबद्दल विशेष नाहीये, परंतु दुसरी कोणतीही मूर्ती, व्यक्ती असो, वस्तू असो, माझ्या जीवनात मी येऊ देणार नाही. देवाला आपण धन्यवाद देऊया. त्याचा 4था मुद्दा पटकन बघूया. परात्पर देवाची ओळख असलेला व्यक्ती, 1, कधीही सूड भावनेने जगत नसतो. 2, परात्पर देवाची ओळख असलेला व्यक्ती आहारी गेलेल्यास माघारी आणणारा असं असतो. आणि परात्पर देवाची ओळख असलेला व्यक्ती देवाचे गौरव स्वतःला घेत नाही, देवाचे गौरव दुसऱ्यालाही देत नाही. आता याबद्दल अनेक वचन आहेत, तुम्ही त्यावर मनन निश्चित करू शकाल. मला 4था मुद्दा महत्वाचा पण सांगायचा आहे. त्याकरिता परात्पर देवाची ओळख असलेला व्यक्ती आपले बाहू, आपले हात देवाजवळ पसरणारा, उभारणारा असतो. 22व्या वचनामध्ये आत्ताच वाचलं. पण अब्राम सदोमाच्या राजाला म्हणाला, परमेश्वर परात्पर देव, आकाशाचा व पृथ्वीचा स्वामी, याच समोर मी आपले बाहू उभारून सांगतो, तुमचा एक सुतळीचा तोडा किंवा वाहण्याचा बंद मी घेणार नाही. मी अब्रामास संपन्न केले असे म्हणावयास तुम्हाला कारण न मिळो. फार महत्वाचा मुद्दा. आता लक्षपूर्वक ऐका. परात्पर देवाची ओळख असलेला व्यक्ती आपले बाहू, आपले हात देवाजवळच उभारणारा, पसरणारा, मागणारा, करणारा असा असतो. म्हणजे काय? वचन 17 आणि 18 फार इंटरेस्टिंग आहे. थोडं बघा बरं. वचन 17 वाचतो तेव्हा असं आढळतं, 2 राजांचा उल्लेख केला आहे. वचन 17 काय? जेव्हा तो माघारी येत असता त्याला भेटावयास 1 सदोमाचा राजा, 2 18व्या वचनामध्ये शालेमाचा राजा, 2 राजे आले बर का. आता ह्या सदोमाच्या राजाचं नाव काय होतं?
दुसऱ्या वचनामध्ये दिलं आहे सदोमाच्या राजाचं नाव. त्यांनी सदोमाचा राजा बेरा. बेरा म्हणजे काय माहिती का? सन ऑफ इव्हिल, दुष्टाचा पुत्र. हा सदोमाचा राजा आला. आणि 2 काय? शालेमाचा राजा आला. आता सदोमाच्या राजाचं नाव बेरा, दुष्टाचा पुत्र. आता शालेमाचा राजा, त्याचं पण नाव दिलंय मल्कीसदेक. आणि त्याच्याबद्दल काय सांगितलंय की तो परात्पर देवाचा याजक. किती छान नाही का? आता या दोघांबद्दल काय लिहिलंय ते थोडं बघा लक्षपूर्वक. 17 आणि 18 वचनामध्ये जेव्हा सदोमाचा राजा याचा उल्लेख केला आहे, जेव्हा अब्राम माघारी येत होता तेव्हा सदोमाचा राजा त्याला भेटला. त्याच्याबद्दल काय लिहिलं आहे? 17 वचन बघा बरं शास्त्रामध्ये. सदोमाचा राजा सामोरा गेला. 18 वचन शालेमाचा राजा सामोरा आला. एक सामोरा गेला, एक सामोरा आला. म्हणजे काय बरं? यातून काय कळतं? जो सामोरा गेला म्हटलंय ना, सदोमाचा राजा बेरा, दुष्टाचा पुत्र, त्याचा उद्देश त्यातून कळतो. आणि जो सामोरा आला त्याचा उद्देश त्यातून कळतो. हे प्रत्येक वेळी आपल्या जीवनात पण घडत असतं. एक सामोरा गेला, दुसरा सामोरा आला. म्हणजे काय? एक देवापासून काय आणि 2 दुष्टापासून काय, हे आपण ओळखायला हवंय. जो सामोरा आला मल्कीसदेक, शालेमचा राजा, ऐका त्याच्याबद्दल असं लिहिलं आहे, तो परात्पराच्या वतीने आला. हा जो सदोमाचा राजा सामोरा गेला, तो त्याच्या विरुद्ध आलेला आपल्याला आढळतो. थोडक्यात सांगू द्या. जो शालेमचा राजा सामोरा आला, गेला नाही, सामोरा आला. तो कसा आला? एक, तो परात्पराच्या वतीने आला. तो परात्पराचा याजक होता. तो परात्पराच्या वतीने आला. तो याजकीय मध्यस्थी करण्याकरिता आला. तो भाकर व द्राक्षरस घेऊन आला. तो आत्मिक बळ देण्यास आला. तो त्याची गरज भागविण्याकरिता आला. तो आत्मिक आशीर्वाद देण्यासाठी आला. माझ्या प्रियांनो, शास्त्रामध्ये पहिला उल्लेख पहिल्यांदा भाकर व द्राक्षारस संगती केलेला हा शास्त्र भाग आहे. हा थकून आला होता, हा युद्धाहून आला होता. याला सगळी गरज, पहिली गरज कोणती होती माहिती का? शालेमाची, शांतीची, शालेमाची, मध्यस्थेची, याजकीय सेवेची, भाकर आणि द्राक्षरसाची, आत्मिक बळ त्याला मिळण्याची, एक नवीन दर्शन त्याच्या समोर येण्याची, आणि जी छाप, जी मोहर त्याच्या जीवनात आली, ते कधी विसरू नका. थोडं पुढे जाऊया. परंतु जो सामोरा गेला तो कोण? सदोमचा राजा, दुष्टाचा पुत्र बेरा. तो कसा गेला? तो दुष्टाच्या वतीने गेला. हा परात्पराच्या वतीने, तो दुष्टाच्या वतीने. माझ्या प्रियांनो, नंतर तुम्ही वाचून पहा, हे जे सामोरा आला आणि सामोरा गेला, याचं काय एवढं गाजावाजा करत आहे माहिती का? कारण देवाचा दास म्हटलेला, संदेष्टा म्हटलेला, देवाने आशीर्वाद देऊन त्याला मोठ्या कामासाठी नेमणूक केलेला, छोट्याशा भ्रष्ट बुद्धीने, छोट्याशा लाभाकरिता, या सगळ्या आकर्षणामुळे तो इस्रायलाला श्राप देण्यास बालकाच्या मागणीप्रमाणे जायला लागला. जाऊ का नको, जाऊ का नको, प्रार्थना तर करतोय, देवाला तर विचारतोय, परंतु जेव्हा सगळे नजराणे पाहिले, जेव्हा तोंडाला पाणी सुटलं, तेव्हा तो निघाला. तेव्हा देवाने काय केलं? देवाचा दूत त्याला सामोरा गेला. आता ऐका, जेव्हा तो शास्त्र भाग तुम्ही वाचाल, गणनाच्या पुस्तकातील 22वा अध्याय आणि 34व्या वचनामध्ये 3-4 वेळा त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. का बरं? ज्या गाढवीवर जात होता त्या गाढवीला तो दूत दिसला, पण ह्या भ्रष्टमतीने जाणाऱ्या व्यक्तीला दूत दिसला नाही. देवाने गाढवीला वाचा फोडली. आणि गाढवी, आपण काय म्हणतो, खरं पाहता हा गाढवासारखं वागत होता. गाढवीच्या तोंडाला वाचा देऊन परमेश्वर त्याच्याशी बोलत होता. तेव्हा या गाढवीला तिथं किती वेळा उल्लेख केला तुम्ही वाचा? 3 वेळा मारलं, 3 वेळा मारलं, 3 वेळा मारलं. देवाचा दूत पण येऊन त्याला म्हणतो, तू का बरं तुझ्या गाढवीला 3 वेळा मारलं? गाढवी म्हणते, तू का मला 3 वेळा मारलं? का बरं 3 वेळा मारलं? माझ्या प्रियांनो, जेव्हा माणसांची बुद्धी भ्रष्ट होते ना,
देव वेगवेगळ्या प्रसंगाने आपल्याशी बोलू इच्छितो की आपण त्या गोष्टीमध्ये पुढे जाऊन नुकसान अनुभव करणारे असू नये, देवाच्या लोकांकरिता अडखळण्याचं कारण असू नये. आता पहा, यामध्ये धन्य बाब कोणती, त्याकडे मी पटकन आपलं लक्ष वेधू इच्छितो. सदोमचा राजा आला, शालेमचा राजा आला. हा दोघ जण दोन बाबी घेऊन आले. धन्य बाब त्यामध्ये कोणती माहिती वाटते? दुष्टाचा म्हणजे सदोमाच्या राजाचा प्रस्ताव त्याच्या समोर येण्याच्या अगोदर त्याला परात्पर देवाचे दर्शन प्राप्त झाले. व्हेरी गुड. सदोमाचा राजा याने प्रस्ताव केव्हा मांडला? त्याने प्रस्ताव 21व्या वचनामध्ये मांडला आणि 18व्या वचनामध्ये त्याची सुविधा किंवा परात्पर देवाचं दर्शन त्याला कोणी दिलं? शालेमाच्या राजाने दिलं. तो आशीर्वाद, त्याची मोहर, त्याच्या छाप त्याच्या डोळ्यावर, त्याच्या मनावर, त्याच्या अंतःकरणावर अशी बिंबलेली होती की त्या परात्पर देवाच्या मिळालेल्या मोहरीच्या किंवा छापेच्या किंवा दर्शनापुढे सदोमाचा राजा जे काही त्याला प्रलोभन देऊ इच्छित होता ते त्याला कसं वाटलं? सुतळीच्या, वाहनाच्या बांधा इतकं वाटलं. म्हणजे काय, त्याची पण तुलना करू शकत नाही. माझ्या प्रिय बंधू बहिणींनो, आज आपली दृष्टी कशी आहे? जर सकाळी उठून शास्त्र वाचून मनन करून, मी म्हणतो 5 मिनिटं गुडघ्यावर येऊन परात्पर देवाची एक छाप तुम्ही घ्या आणि दिवसभर पहा तुम्ही किती आनंदी असाल, किती तुम्हाला भक्कम असं वाटतं, बळ मिळतं आणि प्रत्येक गोष्ट पाहताना लगेच ते विचार मनामध्ये येतात. हे नको, तिथे नको, हे नको, ते नको, असं नको, तसं नको. देवाचा आत्मा एक नवीन बळ, एक नवीन आनंद, एक नवीन शांती, एक नवीन उत्साह, एक नवीन प्रेरणा आपल्याला देत असतो. परंतु अनेक वेळा आपल्या या व्यस्त जीवनामध्ये ना वैयक्तिक एकांत समय आहे, ना कौटुंबिक वेदी आहे, ना प्रभू बरोबरचं ते दर्शन आहे. प्रभूची ती छाप जीवनामध्ये नसल्या कारणाने हे जे प्रस्ताव येतात ना सदोमाच्या दुष्टाच्या राजाकडनं, याला अनेक जण बळी पडलेले आहेत, परात्पर देवाचं नाव मुखामध्ये घेत आहेत, परंतु जीवनामध्ये ते सगळ्या गोष्टीमध्ये हारलेले, पराजित झालेले, पडलेले असे असतील असं तुमच्या माझ्या बाबतीत कधी होऊ देऊ नका. हे सांगण्याचा अर्थ काय? पटकन सांगतो. कारण या ठिकाणी अब्रामाच्या हाताच्या 4 कृती आपण पाहतो. मला तो भाग फार आवडतो. अब्रामाच्या आत्मिक व्यक्तीच्या हातांच्या 4 कृती. इथे आपण काय वाचलं? मी आपले बाहू, माझे हात कोणासमोर उभारतो? परमेश्वराजवळ उंच करतो. ऐका, परंतु त्या अगोदर त्याने 3 वेळा हात पुढे केले. सर्वात पहिली गोष्ट 18 वचन, त्याने भाकर व द्राक्षरस घेण्याकरिता आपले हात उघडले. दुसरी बाब आपण वाचूया त्याच शास्त्र भागामध्ये थोडं खाली. 20 वचन, तेव्हा अब्रामाने त्याला अवघ्याचा 10वा भाग दिला. भाकर व द्राक्षरस घेण्याकरिता त्याने हात उघडले. अवघ्याचा 10वा भाग देण्याकरिता त्याने आपले हात भरले. माणसे मला द्या आणि मालमत्ता तुम्ही ठेवा. त्याने काय उत्तर दिलं? तुमचा एक सुतळीचा तोडा किंवा वाहण्याचा बंद मी घेणार नाही. मी अब्रामास संपन्न केले असे म्हणाव्यास तुम्हाला कारण ना मिळो. दुष्टाकडनं, जगाकडनं, सैतानाकडनं, चुकीच्या मार्गाने, चुकीच्या कागदपत्राने, चुकीच्या कोणत्याही गोष्टीने, सदोमाकडने आशीर्वाद मिळण्याकरिता त्याने आपले हात बंद केले. He opened his hand to receive the bread and wine. He filled his hand to give the 10th of all the spoils. Then we notice thirdly, because he closed his hand to receive anything from the king of Sodom. Fourthly, because he lifted up his hand to God, the maker of heaven and earth. उसने अपने हाथों को खोला दाखरस और रोटी लेने के लिए. उसने अपने हाथों को भरा उसका 10वां हिस्सा भाग देने के लिए. उसने अपने हाथों को बंद किया दुष्ट से, दुष्ट मार्ग से, गलत रास्ते से मैं कुछ नहीं लूंगा, क्योंकि उसने अपने हाथों को महामहिम के सामने ऊपर उठाया था. मेरे भाई, मेरी बहन, याद रखना, हम सोचेंगे ये मूर्ख है,
अरे इतनी सारी मालमत्ता संपत्ति तेरे सामने आई है, क्या फर्क पड़ता है? किसको पता चलता है? सब दे रहा है ना, वो ले लेना, क्या फर्क पड़ता है? अब्राहम ने जब ना बोला ना, हम सोचेंगे वो कंगाल हो गया। नीचे देखिएगा, परमेश्वर ने उससे कहा, 15 अध्याय का पहला पद इसलिए पढ़ा था, इब्राहिम डर मत, डर मत, मैं तेरा धन हूं, मैं तेरे लिए सब कुछ हूं। परमेश्वर उसका धन बना। आज मेरे घर में, मेरे जीवन में, मेरे परिवार में, मेरे बच्चे के लिए, मेरे बेटी के लिए कुछ भी बात हो, किसी गलत रास्ते से कुछ किया है, उसको वापस लौटा देना। हम कंगाल भी हुए तो चलेगा। मेरे को हमेशा वो उदाहरण सामने आता है। किसका उदाहरण? जिसके घर में प्रभु जाकर ठहरे। क्या कहा? आज इस घर को उद्धार प्राप्त हुआ है। जानते हैं कब? जब प्रभु उस घर में गया तो उसने क्या कहा? प्रभु मुझे माफ करना, मैंने बहुत गलत काम किए हुए, सब ठीक है, आधा मैं गरीबों को देता हूं, और जिसको मैंने लूट लिया है उसको 4 गुना वापस करता हूं। किसने कहा? जक्कई ने कहा। अब आप सोचिएगा, जो कुछ उसके घर में था आधा गया गरीबों को, और जिनको उसने लूट लिया प्रतिदिन उनको 4 गुना लौटा रहा है, तो उसके पास क्या बचा होगा? क्या बचा होगा? हम सोचेंगे कंगाल हो गया, लेकिन सच देखा जाए तो उस दिन वो धनी बना था, क्योंकि प्रभु ने कहा, ये किसका पुत्र है? ये किसका पुत्र है? ये आज इस घर को उद्धार प्राप्त हुआ है। इतना ही नहीं, क्योंकि यह भी अब्राहम का पुत्र है। मेरे प्रिय भाई बहन, माझ्या प्रिय बंधू बहिणींनो, ही चौथी गोष्ट कृपा करून लक्षात असू द्या। म्हणून आपल्या जीवनामध्ये या प्रभूचं दर्शन रोज सकाळी, आपलं वैयक्तिक, आपलं कौटुंबिक, प्रभूच्या सानिध्यात प्रामुख्याने घेण्यास कधी विसरू नका, कारण ते आपलं बळ आणि सामर्थ्य आहे। एकदा का ते दर्शन आपल्याला मिळालं, हे बाकीचे सगळे दर्शन, बाकीचे प्रलोभन, बाकीचे आकर्षण आपोआप गळून पडतील। सदोमचा राजा आला प्रस्ताव घेऊन, परंतु परात्पराचं त्याला पहिल्यांदा दर्शन मिळालं, म्हणून त्याची विचारसरणी बदलली। याला तो हात बंद करत आहे, कारण ह्याकडे त्याला हात पसरलेले आहेत, आणि तो कंगाल नव्हे तर तो आशीर्वादित झालेला आहे। शेवटची गोष्ट सांगून बंद करतो। ज्याला परात्पर देवाची ओळख आहे, 13वा अध्याय 10वं वचन, तो जगाच्या आकर्षणास बळी पडत नाही, तो जगाच्या आव्हानास बळी पडत नाही, तो जगाच्या आवाजास बळी पडत नाही। तुम्ही म्हणाल, या ठिकाणी सदोमाचा परिचय असलेला लोट सदोमातून त्याच्या जीवनात आलेल्या परिणामाला अनुभव करत होता। त्याने निवड केली, तो अनुभव करत आहे। जैसी करनी वैसे भरनी, वो तो सही है। जो हम बोएंगे उसकी हमें कटनी करनी पड़ेगी, ये तो सच है। जे आपण पेरू त्याची आपल्याला कापणी करावं लागणार। परंतु परात्पर देवाची ओळख असलेला व्यक्ती जगाच्या आकर्षणास, जगाच्या आव्हानास, जगाच्या आवाजास बळी पडत नाही। तुम्ही म्हणाल, ब्रदर हे सगळं ठीक आहे हो, हे आम्हाला कसं लागू होतं? यहजकेल त्याचा 16वा अध्याय, यहजकेल 16 आणि 49 वाचलं का? आज अगदी हेच पाप, कोणाचं पाप? सदोमाचं पाप कुठे आढळतं? देवाचे लोक म्हटलेल्या लोकांच्या जीवनामध्ये आढळतं। कसं बरं? यहजकेल 16 हा अध्याय वाचलं तर चांगलं आहे, परंतु सरळ आपल्या विषयाला धरून म्हटलं म्हणून 49वं वचन वाचतो। एजेकियल 16 का 49 लिखा हुआ है, पहा तुझी बहीण सदोम हिचे पाप येण्याप्रमाणे होते। कोणते पाप होते? 1 गर्व, 2 अन्नाची विपुलता, 3 ऐश आराम। इंग्रजीमध्ये फार छान दिलंय, मराठीच्या दुसऱ्या भाषांतरामध्ये असं म्हटलं आहे, पहा सदोम या तुझ्या बहिणीचे हे पातक आहे, ती आपल्या फुरसतीत सर्व बाबतीत उद्धट, गर्विष्ठ, निष्काळजी, पेटू, खादाड, करुणाहीन होती। तिने व तिच्या मुलीने गरजू व गरिबांना मदतीचा हात पुढे केला नाही। Behold, this was the iniquity of thy sister Sodom. Pride, number 1, fullness of bread, number 2, and abundance of idleness, number 3.
वॉज इन हर. किती दुःखाची गोष्ट नाही का? हा सदोमाच्या या 3 पदरी जो स्वभाव आहे ना, कोणता? गर्व, अन्नाची विपुलता, ऐश आराम. जगातील लोक ह्याच्या मागे पळत आहेत. गर्वाने अहंकार, अन्नाची विपुलता, खाल्लं अर्ध फेकलं अर्ध. ताट पहा त्यांचं कसं उरलेलं जेवण असतं. हे खाऊ का ते खाऊ, खादाड, आघाशी. तिसरी गोष्ट ऐश आराम. ह्याच्या मागे सगळं जग पळत आहे. कोणाचा स्वभाव आहे? सदोमाचा स्वभाव आहे. माझ्या प्रियांनो, संपन्नता कोणाकडून? तेवढं सांगून मी बंद करतो. संपन्नता देवाकडून. परात्पर देवाने अब्रामाला जो आशीर्वाद दिला तो कल्पने पलीकडे. एकीकडे पाहाल तर गेहजी, पांढरा कोडी, दुसरे राजे 5:27. दुसरीकडे पाहाल तर आखान म्हटलेला आखोराची त्रास देणारी खिंड. एका बाजूला गेहजी जो कोडी, दुसऱ्या बाजूला आखान त्याची खिंड. गेहजी जो पांढरा कोडी, आखान आखोराची त्रास देणारी खिंड. यहोशुआ 7 आणि 26 कधी विसरू नका बर का. यांनी लालच धरली. यांना वाटलं काही फरक पडत नाही. एक झाला कोडी, दुसरा झाला त्रास देणारा खिंड. प्रभू त्याच्या लोकांना कोणत्याही गोष्टीची उणीव पडू देत नाही. परात्पर देवाची ओळख असलेला अब्राम, त्याच्या स्थळी वसलेला. म्हणून आपण वाचलं स्तोत्र 91 आणि 1 मध्ये. तो अनुभव तुमचा आणि माझा असण्याकरिता प्रभू खरोखर सहाय्य करो. प्रभूची इच्छा असल्यास पुन्हा कधी तुम्ही पण विचार करा आणि 17वा अध्याय वाचा. कारण तिथे सर्व समर्थाच्या सावलीबद्दल सांगितलेलं आहे. सावलीची खूप गरज आहे. एल शदाय, ही इज एल ओलाम, सनातन देव परमेश्वर. ही इज एल एल्योन, परात्पर देव. आणि तो तिसरी गोष्ट एल शदाय, सर्व समर्थ देव. सगळं त्याच्या नियंत्रणाखाली. माझ्या भावा, माझ्या बहिणी, या प्रभूच्या ओळखीमध्ये आपण वाढण्यास आणि अब्राप्रमाणे आपल्या जीवनातील विश्वासात बळकटी येण्यास, प्रभूसाठी साधं बोळ सिंपल एक आनंदी ख्रिस्ती जीवन जगण्यास प्रभू तुमचं आणि माझं सहाय्य करो. ऐकलेल्या वचनाप्रमाणे जर प्रभूच्या देवाच्या आत्म्याने काही गोष्टीवर बोट ठेवलं असेल, आज गुडघ्यावर येऊन देवाला क्षमा मागून आपण ते सोडून देऊ, काढून टाकू आणि प्रभूचा आशीर्वाद अनुभवत देवाची ओळख, माझी पारख, माझे परिवर्तन, माझी परिपक्वता, देवाचे मित्र होण्याकरिता प्रभू तुम्हाला मला विपुल आशीर्वाद देवो. आमेन, आमेन. गॉड ब्लेस यू ऑल.